भविष्यात राज्याची सत्ता आपणच घेणार आहोत. शिवतीर्थांवर राज ठाकरेंची सिंहगर्जना बघायला मिळाली. बाळासाहेबांच्या त्या कान मंत्रांचीही त्यांनी आठवण सांगितली. कालच्या मेळाव्यात काय घोषणा केली आहे, नवीन समीकरणे कोणती असणार आहेत, हेच आज आपण जाणून घेणार आहोत नवीन वर्षाच्या शिवतीर्थावरील मेळाव्याबद्दल. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षयराज ताटे. आपण बघतायत सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्वाची. गुढीपाडवा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा हे आता महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अतूट समीकरण बनले आहे. मनसेच्या स्थापनेला 19 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई येथील शिवतीर्थ म्हणजे शिवाजी पार्क येथे पक्षाचा अत्यंत भव्य असा मेळावा पार पडला. काही दिवसांपूर्वीच रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी अतिशय साध्या पद्धतीने पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता. त्यानंतरच आता राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेत आहेत, राजकीय तोफ कोणावर टाकणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिले होते. या अपेक्षेप्रमाणेच त्यांनी आपल्या खास ठाकरे शैलीत जोरदार फटकेबाजी केली. मेळाव्याच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो या अशी साथ घालत सर्वांनाच मराठी नववर्षाच्या आणि पाडव्याच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या. जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. त्यावेळी ते म्हणाले की 9 मार्च 2006 रोजी आपल्या पक्षाची अधिकृत स्थापना झाली होती आणि त्यानंतर लगेचच 19 मार्च 2006 रोजी याच शिवतीर्थ मैदानावर पहिली जाहीर सभा पार पडली होती. आज पक्षाच्या वाटचालीला 20 वर्ष पूर्ण होत आहेत. एक अत्यंत भाग्याची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे बरोबर 20 वर्षानंतर आज 19 मार्च रोजी गुढीपाडवा आलेला आहे, ज्याला मी एक अतिशय शुभ संकेत मानतो. गेल्या अनेक वर्षात अनेक निवडणुका आल्यात, परंतु आपण सर्वजण केवळ महाराष्ट्रासाठी उभे राहू, हे कधीही विसरू नका, अशी आठवण त्यांनी कार्यकर्त्यांना करून दिली. याच भाषणादरम्यान त्यांनी तरुणाईला मोबाईल आणि रील्सच्या विळख्यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचे महत्वाचे आवाहन सुद्धा केले. शिवतीर्थावरून राज ठाकरेंचा डिजिटल मास्टर स्ट्रोक सुद्धा पाहायला मिळाला. तरुणाईंसाठी त्यांनी लॉन्च केली आहे महाराष्ट्र नेक्स्ट वेबसाईट. नेमकं काय आहे या महाराष्ट्र नेक्स्ट वेबसाईट मध्ये, तर गुढीपाडव्याच्या अत्यंत पवित्र मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या या भव्य मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख माननीय राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला एक नवीन आणि सकारात्मक दिशा देण्यासाठी महाराष्ट्र नेक्स्ट ही अतिशय अभिनव अशी वेबसाईट लॉन्च केली आहे. आजची तरुण पिढी राजकारणातील अनावश्यक चिखलफेक आणि मोबाईलवरील निरर्थक मनोरंजनात आपला अमूल्य वेळ वाया घालवत असते. नकारात्मक वातावरणातून बाहेर पडून तरुणांनी राज्याच्या प्रगतीसाठी आपले नाविन्यपूर्ण विचार मांडावेत, असे महत्वपूर्ण आवाहन त्यांनी या प्रसंगी केले आहे. मला केवळ माझे कौतुक नकोय, तर तुमच्याकडून राज्याच्या भवितव्यासाठी नव्या आणि उत्तम संकल्पना हव्या आहेत, अशी भावनिक साथ सुद्धा त्यांनी घातली आहे. समाजातील लोकांमधील भन्नाट आणि उपयुक्त कल्पना विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माध्यमातून थेट महाराष्ट्र शासनांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा नवीन डिजिटल मंच भविष्यात एक अतिशय महत्वाचा दुवा ठरणार आहे. त्यासाठीच महाराष्ट्र नेक्स्ट ही वेबसाईट त्यांनी लॉन्च केली आहे. आपल्या भाषणात त्यांनी 2014 साली मांडलेल्या विकास आराखड्याचा म्हणजेच ब्लू प्रिंटचा आवर्जून संदर्भ देत उल्लेख केलाय. राज ठाकरे यांनी खंत व्यक्त केली की ते म्हणाले 2014 पासून आज 2026 पर्यंत तब्बल 12 वर्षे उलटून गेली आहेत, तरीही आतापर्यंत एकाही पत्रकाराने त्या आराखड्यात नक्की काय दडलं आहे हे विचारण्याची तस्ती कधीच घेतली नाही. त्या काळात फक्त त्या प्रयत्नांना हिनवण्यावरच भर दिला गेला. मात्र आता या गेल्या 12 वर्षाच्या प्रदीर्घ काळात महाराष्ट्राच्या एकूण परिस्थितीत आणि लोकांच्या विचार प्रक्रियेत अत्यंत मोठा सकारात्मक बदल झालेला आहे. आपण स्वतः वर्तमानपत्रातून अनेक चांगल्या कल्पना वाचत असतो. या सर्व विखुरलेल्या संकल्पनांना हक्काचे व अधिकृत व्यासपीठ मिळवून देण्यासाठीच ही विशेष वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. या जी काही वेबसाईट आहे या मंचावर वैयक्तिक स्तुतीला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. म्हणजे जय महाराष्ट्र साहेब किंवा भावी मुख्यमंत्री साहेब अशा प्रकारच्या घोषणा येथे अजिबात स्थान नसेल किंवा अशा पद्धतीचे कमेंट सुद्धा चालणार नाहीत. नागरिकांनी आपला मौल्यवान वेळ फक्त आणि फक्त विधायक कामासाठी आणि राज्याच्या हितासाठीच द्यावा, असे त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले आहे. वेबसाईटवर मराठी आणि इंग्रजी अशा 2 भाषांचा उत्तम पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. ही वेबसाईट अचूकपणे कशी हाताळायची याची सविस्तर माहिती सुद्धा त्यांनी मराठी भाषेमध्ये एक ऑडिओ फिल्म देखील उपलब्ध करून दिली आहे. म्हणजे वेबसाईटवरच तुम्हाला ऑडिओ फिल्म असेल, त्यात तुम्हाला पूर्ण वेबसाईटची माहिती आणि काय करायचे याची कल्पना दिली आहे. नागरिकांना आपल्या संकल्पना मांडण्यासाठी शेती, रस्ते व पायाभूत सुविधा, सार्वजनिक आरोग्य, जमीन व्यवस्थापन, औद्योगिक वसाहती, व्यवसाय सुलभता, प्रादेशिक औद्योगिक संतुलन, शालेय व उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, आदिवासी विकास, महिला व बाल कल्याण विकास, रोजगार निर्मिती, आपत्ती व्यवस्थापन, औद्योगिक धोरण, थेट विदेशी गुंतवणूक, स्टार्टअप आणि भविष्यवेधी उद्योग, ग्रामीण अर्थव्यवस्था, शहरांचा शाश्वत विकास, क्रीडा व युवा विकास, मराठी भाषा, संस्कृती, ऊर्जा, पर्यावरण,
व हवामान बदल, सूक्ष्म व लघु उद्योग, औद्योगिक कायदे, हरित विकास, जल व्यवस्थापन, ग्रामीण विकास आणि पर्यटन अशा 27 महत्वपूर्ण विषयांचे पर्याय या वेबसाईटवर देण्यात आलेले आहेत. तुमच्या कल्पना खरोखरच योग्य आणि समाजाच्या हिताच्या असतील तर त्या सर्वप्रथम तज्ज्ञांच्या एका विशेष समितीकडे पाठवल्या जातील. तिथून आवश्यक ती मंजुरी मिळाल्यावर त्या थेट राज्याच्या सरकारकडे सोपवल्या जातील. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण केवळ एक जोडणारा वाहक म्हणून ठामपणे काम करणार आहोत. म्हणजे जोडणारा एक दुवा म्हणून ते काम करतायत अशी ग्वाही राज ठाकरे यांनी उपस्थितांना दिली. राज ठाकरे यांचा हा नवा डिजिटल उपक्रम म्हणजे महाराष्ट्रातील तरुणांना पारंपरिक राजकारणाच्या पल्ल्याड जाऊन राज्याच्या विकास प्रक्रियेत थेट सहभागी करून घेण्यासाठी टाकलेला एक अत्यंत महत्वाचा आणि सकारात्मक स्वागतार्ह पाऊल म्हटलं पाहिजे. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले आहे की मी जे काही बोलत आहे ते केवळ तुमच्या टाळ्या मिळवण्यासाठी नाही, महाराष्ट्र राज्याच्या गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त करून देण्यासाठी मी तुम्हाला जो शब्द दिला आहे त्यासाठी भविष्यात आपण निश्चितच सत्ता हाती घेणार आहोत. हा माझा ठाम विश्वास आहे. सध्या राज्यात पुढील 3 वर्ष कोणत्याही निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे कंत्राटदारांना बेछूटपणे पैसा खाण्याची मोकळीक मिळालेली आहे अशी गणगणाती टीका त्यांनी सुद्धा केली आहे. आज संपूर्ण देश पातळीवर एक प्रकारची धाकधूक लागलेली आहे आणि अत्यंत भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना सध्या मूलभूत सुविधा मिळणेही दुरापास्त झाले असून लोक प्रचंड तणावाखाली जीवन जगत आहेत. यावेळी त्यांनी प्रांजळपणे हेही कबूल केले आहे की काही गोष्टी निश्चितपणे आपल्याकडून राहून गेलेल्या आहेत. आपल्या भाषणाच्या उत्तरार्धात त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या एका अत्यंत मौल्यवान आठवणींचा संदर्भ दिला होता. राजकारणात प्रवेश केल्यानंतर आणि पहिले जाहीर भाषण दिल्यानंतर आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना बोलावून एक कानमंत्र दिला होता. तो काय होता तर तू भाषण करताना काय बोललास यापेक्षा तू लोकांना विचार करण्यासाठी काय दिलेस याला अधिक महत्व आहे. हे बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य एखाद्या स्क्रू प्रमाणे आपल्या डोक्यात कायमचे फिट बसले असल्याचे त्यांनी नमूद केले. याच कारणांमुळे भाषण करताना आपण जनतेला आणि विद्यमान सरकार या दोघांनाही विचार करायला लावणारे नवीन काय देऊ शकतो याचे एक मानसिक दडपण नेहमीच आपल्यावर असते असेही राज ठाकरे यांनी प्रामाणिकपणे सांगितले आहे. राज ठाकरे यांच्या आजच्या या भाषणातून त्यांच्या सत्तेविषयीचा ठाम आत्मविश्वास आणि बदललेली राजकीय रणनीती स्पष्टपणे दिसून येते आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेत केवळ टीका न करता जनतेला आणि सरकारला अंतर्मुख करायला लावणारी त्यांची भूमिका मनसेसाठी आगामी काळात अत्यंत फायदेशीर ठरू शकते. आणि येणाऱ्या काळात आपल्याला काय वाटते नक्की कळवा. आणि तरुणांसाठी ही वेबसाईट नक्कीच आकर्षित करणारी आहे. आपल्याला या वेबसाईटबद्दल काय वाटलं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि जनता एकदा पुन्हा राज ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवेल का नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बघत राहा सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाची.